ठाकरेंची शिवसेना. मला वाटतंय सर मनसे. मग ते मला असं वाटतं की नितीन सरदेसाईंबरोबर अन्याय झालेला आहे. पहिले पक्ष त्यांना सांगतात तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे, तुम्ही काम करा, ते काम करतात, आपला माणूस म्हणून सगळं त्यांचं कॅनव्हसिंग सुरू करतात आणि नंतर अचानक अमित ठाकरे उतरतात. मग हे कितीपत योग्य आहे? कॉम्प्लेक्स मत झालं ऍक्च्युली की मला एका ठिकाणी आदित्य ठाकरे पण हवं आहे आणि एका ठिकाणी मला राज ठाकरे पण हवं आहे. आपला जो येणारा उमेदवार म्हणजे इकडची ज्याला आमदारकी दिली पाहिजे ती व्यक्ती देखील अशीच सर्वसामान्य असावी जी स्वतःमधून बदल घडवून आणेल. नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कातून तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. मंडळी, मुंबईच्या 36 जागांपैकी सगळ्यात महत्त्वाची, टफ आणि बहुचर्चेत असलेली जागा ती म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ. इथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावणार आहेत. तर त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांचं आव्हान असणार आहे. काय आहेत प्रभादेवी, दादर आणि माहीममधल्या नागरिकांच्या समस्या? का इथून मशाल पेटणार, धनुष्यबाण चालणार की इंजिन धावणार? आणि मंडळी, आज आपण कार्यकर्त्यांसोबत नाही तर इथल्या सामान्य जनतेसोबत बोलणार आहोत. काय त्यांच्या समस्या आहेत, काय त्यांचे मुद्दे आहेत, चला सुरू करूयात मुद्द्याचं बोला. काका नमस्कार. मी पंढरीनाथ कांबळे. तुम्ही आत्ता मुद्द्याचं बोलामध्ये आहात. ABP माझावर जो शो चालू असतो. तर विधानसभेच्या आत्ताच्या निवडणुका चालू आहेत, त्या अनुषंगाने आम्ही तिथल्या नागरिकांची मतं काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे आम्ही विचारतोय. काय वाटतंय तुम्हाला, काय तुमचे मुद्दे आहेत, काय तुमच्या समस्या आहेत? मुद्दे आणि समस्या हां हे सरळ बोला. सरळ हां सरळ सरळ म्हणजे आपण सरळ बोलायचं आहे. आपण न्यूज चॅनलला आहोत, काही आपण हातचं राखून ठेवायचं नाही. अरे आपण मला मारशील ना. नाही मारतील, कशाला मारतील? हे तुमचं मत आहे ना. चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या तुम्ही सांगायला पाहिजेत लोकांचं मत. उद्धव ठाकरे मुसलमानावर गेले ना, हां मला अजिबात आवडले नाही. बरं बरं. कारण काय, बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, मुसलमानवर काँग्रेसबरोबर जायचं नाही, मुसलमानवर जायचं नाही. आणि तेच ते करायला गेलं. बरं. त्याच्यामुळे आता आम्ही एवढी वर्ष शिवसेना मत टाकत होतो, ते आता असं वाटतं टाकूच नाही. बरोबर. आणि सदा सरवणकर बोलायला तर सदा सरवणकरनी म्हणजे खूप कामं केलेली आहेत, भरपूर. बरं प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये 1-2 कामं आहेतच. बरं बरं त्याच्याबद्दल त्याच्याकडे जाणार लोकांची मतं. बरं माझं पण, मी पण त्यालाच देणार. बरं. मग काय, अमित ठाकरे पहिल्यांदा या निवडणुकीत उभे आहेत. काय वाटतंय तुमचं, त्यांचं काय भवितव्य, काय भविष्य असणार त्यांचं? बरं बरं, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, तुम्हाला शुभेच्छा. मंडळी, काही प्रश्नांची उत्तरं काका देऊ शकलेले आहेत, काही प्रश्नांवरती निरुत्तर झालेले आहेत. आपण आणखीन नागरिकांना विचारून काय प्रश्न आहे. ताई, तू निवडणुकीच मतदान तर करत असशील, काय वाटतं आत्ताची सध्याची जी राजकारणाची स्थिती, जी काय परिस्थिती आहे, काय वाटतं तुला? मला खूपच तो खेळ बाजार वाटतो एक प्रकारचा. कारण की काही सगळे प्रत्येक जण म्हणजे पॉलिटिक्स इतकं बेकार आहे की काय बोलायला नको, एवढी बेकार आहे. त्यामुळे त्याच्यावरती कमेंट करणं म्हणजे खूप म्हणजे शिकलेला माणूस पण आजकाल आपल्याला, आपण कॉमन मॅन आहे, आपण कोण जास्त ह्या गोष्टींमध्ये विचार नाही करत आणि करू पण नाही शकत. पण ह्या लोकांचे जे काही खेळा बाजार चाललाय पास्ट 2022 पासून, म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोणतरी वेगळंच मुख्यमंत्री, सकाळी रात्री काहीतरी वेगळंच, म्हणजे कोणतरी शपथविधी घेत आहे किंवा काय, असं. मग ते काय चांगलं नाही वाटतं? वाटत. राग येतो का वाईट वाटतं या सगळ्या परिस्थितीत? वाईट वाटतं आणि रागही येतो. पहिले तर वाईट वाटतं की माणूस म्हणजे म्हणजे हे नाही, दार्जिनच नाही आहेत लोक अजिबात. म्हणजे कधी त्या लोकांचे मतं चेंज होतील काही सांगता येत नाही. असं तू कुणाला म्हणजे मतदान, कुणाला, तुझं कुठल्या पक्षाला, म्हणजे असं हे नाही म्हणत मी जुना शिवसेना, जुने शिवसेना, ठाकरेंची शिवसेना. मंडळी, आपण इथल्या नागरिकांची मतं विचारतोय राजकारणाबद्दल. पण आयुष्य हे असं हवं. शिवसेनेचं सरकार येवो, काँग्रेसचं सरकार येवो, राष्ट्रवादीचं सरकार येवो, मला काही पडलेले नाही आहे. मी माझा आरामात झोपणार आणि मी माझ्या काय गोष्टी आहेत त्या करत राहणार. पण खरं तर हे असं झोपणं पण अगदी फार चुकीचं आहे. कारण तुम्ही जर सजग राहाल, तुम्ही जर जागे असाल, तरच तुम्ही या गोष्टींना तुम्ही रिॲक्ट होऊ शकता आणि त्यांची उत्तरं तुम्ही राजकारण्यांकडनं घेऊ शकता. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव अंजू मधुकर साळवे. साळवे. कुठल्या तुम्ही? दादरमध्येच राहता? नाही, मी चेंबूरला राहते. चेंबूरला राहते. काय वाटतं आत्ताची जी राजकारणाची जी परिस्थिती आहे सध्या, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याबद्दल आता मी एवढ्यात तर नाही सांगू शकत. एवढं काय, आता काय वय, जवळजवळ 30च्या आसपास आहेस तू, जास्त असशील कदाचित. आहे की नाही? मग मला बरोबर माहिती आहे, मी पण 30च आहे ना, म्हणून मला त्या वयोगटातली माणसं कळतात. काय वाटतं आजकाल म्हणजे जी परिस्थिती चालू आहे ती? मला तर वाटतंय की आमच्या
लेवलच्या जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी काही सुधारणा नाही आहेत असं मला तर काय वाटतं. व्हायला पाहिजे असं वाटतं? एक्झाम्पल देऊ तर देवळात गेल्यावरती त्या पायऱ्या असतात, तिथे सोय झाली पाहिजे. टॉयलेटला गेल्या तिथे पण पायऱ्या असतात, तिथे सोय झाली पाहिजे. हॉस्पिटलला देखील गेले तर ते हॉस्पिटलचे दरवाजे इतके इतके असतात, ते हॉस्पिटलमध्ये जाणे योग्य त्याचे पण नाही, व्हीलचेअर तर जातच नाही. याच्यामध्ये तरी सुधारणा झाली पाहिजे, बस एवढी इच्छित. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? कल्पेश पवार हा, कल्पेश पवार. कुठले आहात तुम्ही? वडाळा गणेश मुंबई. म्हणजे इथलेच आहात, म्हणजे तुम्ही इथलेच. दादर काय फार लांब नाही. हो. ताई इकडे तुम्हाला तुमच्याबद्दल तुमच्याशी पण बोलायचं. काय वाटतं आत्ताची सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतंय सर मनसेच येईल. मनसे का असं एवढा कॉन्फिडन्स? इतक्या वर्षात मनसेची फार सीट्स आल्या नाहीत. आल्या नाहीत पण आता येतील, कारण महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास बसलाय आता त्यांच्यावरती आणि वोट पण पडतील त्यांना. पडतील असं त्यांना. वाटतंय. हो. निवडून येतील अमित निवडून ठाकरे येतील. या वॉर्डातनं? येतील पक्का खात्री आहे हो तुम्हाला? खात्री आहे. हा, नमस्कार. तुमचं नाव? नमस्कार. हा. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला बिग बॉस मराठीला बघितलं ते आणि thank you. सो या दॅट्स Thank you very आणि much. तुम्हाला मतदान ही दिलं. अरे थँक्यू. ह्या वेळेस कोणाला मतदान करावं असं वाटतं? कुठला यावेळेस, पक्ष, कुठला उमेदवार तुम्हाला करेक्ट मी वाटतो? स्थानिक तुमच्या- आहे माहीम विधानसभेची. मागच्या आमदाराच्या पण मी कारकीर्द बघितलेला आहे आणि समाजसेवा ही मी करत आहे. तर सध्या आपण नवीन चेहरा म्हणजे फक्त महेश सावंत, म्हणजे जे एकदम सामान्य आहे, म्हणजे तुमचे किंवा इथले लोक आहेत त्यांच्याशी कधीही त्यांच्याशी अप्रोचेबल आहेत, बोलू शकतात. आणि स्वतः मी अनुभव घेतलाय की रात्री 2 वाजता कॉल करा की 3 वाजता ते फोनही उचलतात, उत्तरही देतात आणि समस्याचं निवारणही करतात. तर माझं मतदान बटन नंबर 2 महेश सावंतलाच आहे. अमित ठाकरे पहिल्यांदा इकडनं नशीब आजमावतात. काय वाटतं त्यांचं भविष्य? पहिली गोष्ट, जर खरोखर त्यांनी नशीब आजमायला पाहिजे होतं तर काही महिन्यापूर्वी तरी काम केलं पाहिजे होतं. जर तुम्ही बघितलं तर नारळी पौर्णिमापासून काम करत होते ते नितीन सरदेसाई. अमित ठाकरे कधी उतरतानाही किंवा त्यांचं पेज 3 शिवाय त्यांना बघितलं नाही स्थानिकांनी. मग ते मला असं वाटतंय की नितीन सरदेसाईंबरोबर अन्याय झालेला आहे. पहिले पक्ष त्यांना सांगतात तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे, तुम्ही काम करा, ते काम करतात, आपला माणूस म्हणून सगळं त्यांचं कॅनव्हसिंग सुरू करतात आणि नंतर अचानक अमित ठाकरे उतरतात. मग हे कितीपत योग्य आहे? म्हणजे एका कार्यकर्ता ज्यांनी ऑलरेडी एक आमदारकी केली आहे, ज्यांनी खरोखर काम करतो आणि तो परत मैदानात उतरला, मग त्याचा हक्क हिसकावून घेतला नाही का? कारण तो फक्त अमित ठाकरे आहे. हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा ते. बरं विचारूयात आणखीन आपण. ताई तुम्ही दादरमध्येच राहता. हो, मी दादरची. काय वाटतंय, काय समस्या आहेत दादरमध्ये? अजून काय सुधारणा व्हायला पाहिजेत? काय गोष्टी झालेल्या आहेत? नक्की चांगल्या गोष्टी पण नक्कीच झालेल्या झाल्या आहेत. आहेत, हा, काय वाटतात, काय तुमचे मुद्दे आहेत? खरं सांगायचं झालं तर दादर हा एक मराठमोळा, एक आपला बोलताना एक मराठी क्राऊड जास्त असल्यामुळे त्यांच्या समस्या आणि प्राधान्य म्हणजे प्रभादेवी साईडला जाल तर पाण्याच्या समस्या आहेत. तसेच बऱ्याच जणांचे आता कन्स्ट्रक्शन झालेले आहेत तरी त्यांना घरांची अजून पोझिशन म्हणजे घरं मिळालेली नाही आहेत. आणि ह्या बाजूला बघाल जर माहीम पट्ट्यात जर जसं फिरायला जाल थोडंफार तर माहीम पट्ट्यात एक सर्वसामान्य माणूस असल्यामुळे त्यांची काही मेजरली अपेक्षा नाही आहेत, पण त्यांना असं वाटतं की जो पण उमेदवार असेल तो सर्वसामान्य असला तर जास्त चांगलं आहे. आज माझ्यासारखा व्यक्तीला जर का उमेदवारी मिळते किंवा एक सर्वसामान्य घरातल्या माणसाला जर पुढे यायला चान्स मिळेल तर मी का नाही विचार करणार? कारण आपल्यातलाच चेहरा आपल्यासमोर जेव्हा येतो, म्हणजे तुम्ही नायक पिक्चर बघितलाच असेल, जेव्हा मुख्यमंत्री म्हणून 1 दिवसासाठी जेव्हा एका सर्वसामान्य माणसाच्या हातात सत्ता दिली जाते तर तो जास्त कायापालट करू शकतो. नक्कीच. अशा पद्धतीने मलाही वाटतं की आपला जो येणारा उमेदवार म्हणजे इकडचं ज्याला आमदारकी दिली पाहिजे ती व्यक्ती देखील अशीच सर्वसामान्य असावी जी स्वतःमधून बदल घडवून आणेल. कारण मराठी माणूस आहे आणि मी मराठी मीडियममधून शिकलेली आहे, त्याच्यामुळे मला त्यांचे महत्त्व म्हणजे त्यांचे विचार मला खूप पटतात. मग ते कधी जिंकून नाही आलेत, पण कधीतरी आशा आहे की माझं मत फुकट नाही जाणार, ते जिंकणार. क्या बात आहे. सगळ्यांच्या ह्या आशाच प्रफुल्लित होऊ देत आणि राजसाहेबांना कधीतरी एकदा नक्कीच आपण एक तो किंग मेकर होताना आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हॅलो, तुम्ही इकडेच राहता? वरळीत राहता, पण हां म्हणजे जवळपास इकडचं तुम्ही. काय वाटतंय सध्याची? हां वरळी म्हणजे तसाही हॉट मतदारसंघ आहे, सतत चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती? आत्ता जे काही शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत, राष्ट्रवादीचे 2 गट पडलेले आहेत, इकडे चुलत भावंड एक वेगवेगळ्या मतदारसंघातून उभे राहिलेले आहेत. काय वाटतं सध्याच्या राजकीय परिस्थिती? मला तरी असं वाटतं की आता मनसेला चान्स दिला पाहिजे, कारण मोस्ट ऑफ आमच्या इथे तर शिवसेनाच आहे, मनसे एवढ्या नाही आहे. तर ह्यावेळेस मनसे यावं अशी माझी इच्छा आहे. आणि वरळी विधानसभेतून कोण निवडून यावं असं वाटतं तुला? तिकडे तर मोस्ट ऑफ उद्धव ठाकरे त्यांचा मुलगाच आहे, आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरेच किंवा ते देवरा आहेत ना, मिलिंद देवरा. कॉम्प्लेक्स मत झालं ॲक्च्युली की मला एका ठिकाणी आदित्य ठाकरे पण हवं आहे आणि एका ठिकाणी मला राज ठाकरे पण हवं आहे. म्हणजे अपोजिशनमध्ये दोन्ही निवडून येणं पॉसिबल नाही आहे.
आता जसं आपण बघितलं की महाविकास आघाडी आणि NCP आणि UBT यांच्यामध्ये भयंकर कॉम्पिटिशन आहे. तर मुख्यमंत्री जर आपण तसं बोलायला गेलो की कोण हवा आहे, तर तो एक उच्च शिक्षित असावा. त्याने लोकांचे रोजगार, जे पण मुलं आहेत बेरोजगार आहेत त्यांचे रोजगाराचे प्रश्न सोडवावे है ना. आणि जे आपसमध्ये जे एवढे कॉम्पिटिशन्स ते लोक करून बसलेत की इथे गोरगरिबांचं जे मुख्य प्रश्न आहेत ते बाजूलाच राहिले. म्हणजे ह्यांचंच कॉम्पिटिशन चाललं आहे आतमध्ये की तो तिकडनं काहीतरी कमेंट्स करतोय, मग हा कमेंट्स करतोय, ना NCP व्यवस्थित करत आहे, ना MVA, ना UBT. तर फक्त त्यांना एकच विनंती आहे की जो कोणी येईल तो उच्च शिक्षित असावा आणि त्याला गोरगरिबांचं बेरोजगारांचं व्यवस्थित स्थापना करावी, हीच फक्त त्यांच्याकडे अपेक्षा आहे. नक्कीच. थँक्यू आमच्याबद्दल बोलल्याबद्दल, थँक्यू आमच्यासोबत बोलल्याबद्दल. मंडळी, सामान्य जनतेचे आणि इथल्या तरुणांची जी मतं आहेत की सर्वसामान्यांची जी काही मतं आहेत, जी काही मुद्दे आहेत त्याच्यावर विचार करणारा, त्याच्यावर काम करणारा त्यांना राजकारणी इथे हवेत. काही आपली क्रिकेटची मंडळी इकडे आता जेवत आहेत, त्यांचा ब्रेक झालेला आहे. हॅलो, काय झाली मॅच झाली? कोण जिंकलं? हां, कोण जिंकलं? तुम्ही जिंकलात? या मग इकडे या. आता जिंकलात मग तुम्ही पुढे या. तुम्ही इकडचे दादरमधले? हो, दादरमधले. किती वर्ष तुम्ही दादरमध्ये राहताय? जवळ आता 50 वर्ष झाली. 50 वर्ष तुम्हाला दादरमध्ये झाले. बरीच हयात तुमची गेली इकडे. खूप राजकारणी, खूप वेगवेगळे आमदार इकडे तुम्ही बघितले असतील. काय वाटतं दादरमध्ये अजून काय विकास झालेला आहे, काय विकास व्हायला हवा आहे? दादरमध्ये म्हणजे आता बरेचसे डेव्हलप तर झालेलेच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता जे वेगवेगळे पक्ष सांगतात की आम्ही असा विकास करतो, तसा काय पहिली गोष्ट म्हणजे काय होत नाही आहे. बरं, समजलं. तर त्यामुळे जी मराठी माणसांची जी वस्ती होती, तर मराठी माणूस कुठेतरी थांबला पाहिजे दादरमधला, असं आम्हाला वाटतं. काय वाटतं तुला दादरमध्ये या गेल्या 15 वर्षात काय विकास झालाय, काय गोष्टी व्हायला हव्या? नाही, म्हणजे तशा आहेत. विकास तर नाही, पण डेव्हलपर्स होत आहे, पण विकास नाही झाला. रिडेव्हलपमेंट होते. हां, रिडेव्हलपमेंट होते. पण जसे म्हणजे आता प्रत्येकांच्या गरजा आहेत त्या पण अजून होत नाहीत. म्हणजे असं झालं, आता महागाई वाढली आहे, सगळं ह्याच्यावर वाढले आहे. त्याच्यामुळे मला वाटतं अजून थोडा विकास व्हायला पाहिजे. नक्कीच. थँक्यू. सर्वसामान्यांच्या मते इकडे अजून विकास होणं खूप गरजेचं आहे. फक्त रिडेव्हलपमेंट होते, नुसती रिडेव्हलपमेंट म्हणजे विकास नव्हे, तर अजून सर्वसामान्यांच्या बाजूने सुद्धा राजकारण्यांनी विचार करायला हवा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.